राधानगरी वनक्षेत्रात अवैधरित्या खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर प्रादेशिक वन विभागानं कारवाई केली। त्यातून बोलेरो पिकअप वाहनासह 2,64,215 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी कणकवली तालुक्यातील अवधूत संतोष मर्ये याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। राधानगरी येथील प्रादेशिक वन विभागाचं पथक रविवारी रात्री दुर्गमानवाड परिसरात गस्त घालत असताना कसबा तारळेजवळ एक संशयास्पद वाहन आढळून आलं। तपासणी केल्यावर त्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीमध्ये खैर प्रजातीचं मौल्यवान लाकूड आढळलं। वन विभागानं ती गाडी ताब्यात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील अवधूत संतोष मर्ये याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। जंगलातून होणारी अवैध वृक्षतोड आणि तस्करी रोखण्यासाठी वन विभागाची पथकं सज्ज आहेत अशी माहिती वनपरिक्षेत्रपाल विशाल पाटील यांनी दिली। प्रामुख्यानं राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात खैर लाकडाची तस्करी होते, मात्र त्यामागील मुख्य सूत्रधारावर कारवाई होत नाही।